आज अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळी देवपूजा वगैरे झाली माझी. छान देवपूजा करून घेतली. तर बॅग भरणं चालू. गावाला जायचं आहे. पर्स वगैरे पोरांचे बॅग. वस्तू वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचं आयुष्यात घरात सुख समाधान समृद्धीने भरून राहू दे. तर बघा आता माझं चाललंय की म्हणजे आता गावाला जायची लगबग आहे. आता उद्या आम्हाला गावाला जायचंय. तर असं छान शॉपिंग वगैरे करायची. म्हणजे जायच्या दिवशीपर्यंत कधी शॉपिंग संपत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आज मोठे मोठे डबे थोडेसे घासून घेतले रिकामे करून. आणि जे आपलं छोटे छोटे ग्लास वाट्या ज्या असतात ना, मी डब्यामध्ये ठेवून जाते, जेणेकरून आल्यावर तर घासायच्याच आहेत, परंतु खूप जास्त धूळ होणार नाही. आणि आहो इथेच थांबणार आहेत. मी आणि आमची मुलं आम्ही तिघं जण जाणार आहेत. तर त्यासाठी मी सगळे डबे वगैरे घासून घेतले आहेत. आणि जे प्लॅस्टिकचे मुलांचे टिफिन वगैरे आहेत ना, छोटे छोटे डबे वगैरे, तेही मी डब्यामध्ये भरून ठेवते. कारण की आता एक तर उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये धूळ एवढी जास्त असते की बघायला नको. त्यामुळे मग या डब्यांवरती खूप जास्त धूळ जमा होते. त्यामुळे डब्यात ठेवले की छान राहतात. नंतर घरातली नाश्ता वगैरे उरकून सगळी कामं झाली. त्यानंतर आलो डीमार्टला. बोलली ना, जाईपर्यंत शॉपिंग संपत नाही. आठवलं तसं जायचं, आठवलं तसं जायचं. तर बघा नंतर डीमार्टला आलो. डीमार्टमध्ये काही वस्तू घ्यायच्या राहिल्या होत्या आणि गावाला न्यायच्या. तर डीमार्टमध्ये ते घेण्यासाठी आलो. आणि चाललं होतं, दुसरं काही घ्यायचं नव्हतं, पण थोडंसं होतं की जे घ्यायचं राहिलं होतं. त्यानंतर थोडीशी शॉपिंग होती आणि ती घेतली. आणि घेतल्यानंतर परत निघालो गाडीवरच. आणि काही वस्तू बाजारातून घ्यायच्या होत्या. त्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर हे बघा, बॅग किती भरायची राहिली होती. पूर्ण बॅग म्हणजे सकाळपासून ज्या आठवतील तशा तशा वस्तू मी टाकत होती. कारण की बॅग साईडला काढूनच ठेवली होती. आणि परकर एक घेतला होता आणि पेटीकोट नवीन. हे मुलांच्या खाऊच्या वस्तू आहेत. आणि जसं आठवेल की हे टाकायचं राहिलंय ते टाकायचं. जसं आठवेल तसं. तुम्ही कसं करता ते नक्की सांगा. कारण की माणसाला एकदाच आठवत नाही की कोणती गोष्ट राहिली. 3 वेळा ही बॅग खोलण्यात येते. कारण की प्रत्येक वेळी एक गोष्ट आठवली, ती ॲडजस्ट करायची, परत बॅग भरायची. तुमचंही असं होतं की नाही ते नक्की सांगा. माझं तर प्रत्येक वेळी असंच होतं की एक एक गोष्ट राहिली आहे, ती गोष्ट टाकायची. आणि बॅग पूर्ण भरून घेतली. तरी पण काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या राहिल्या होत्या. त्यानंतर त्या संध्याकाळी ॲडजस्ट करते किंवा आता सगळं आहे ते भरून घेतलं. तर प्रत्येक वेळी बॅग नको नको म्हणता म्हणता खूप जास्तच होऊन जाते. कारण की हे नेऊ ते नेऊ अशी प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटत असते गावाला जाताना. प्रत्येक गोष्टीमध्ये हे नेऊ की ते नेऊ. आणि जेवढं होईल तेवढं बॅगमध्ये भरतो. कारण की आणि आहो असले सोबत तर एवढं टेन्शन नसतं की 1-2 बॅग झाल्या तर ॲडजस्ट होऊन जातं. परंतु यावेळी आम्ही जाणार आहेत, त्यामुळे मग आम्हाला एकच बॅग करायची आहे. त्यामुळे याच बॅगेमध्ये असं एवढं जास्त सामान भरलं आहे ना, तर पूर्ण ही बॅगेचं चेनही लागत नाही. तर बघा ॲडजस्ट होतं आहे की नाही बघते परंतु जेवढं होतं आहे तेवढं टाकत जाते. तर तुमचंही असं होतं का ते नक्की सांगा कमेंटमधून. आणि तुम्ही कधी गावाला जाणार आहेत त्याचाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा याची चैनच लागत नव्हती. दाबून दाबून कशी तरी लावली आहे मी. तर असं दाबून लावल्यामुळे आता मला वाटत होतं की निघायला नको. तर स्वतःचं वजन टाकूनच अशी बॅगेची चैन लावून घेतली. आणि ही बॅग खूप जास्त जड झाली आहे. आता बघू होईल तसं तर न्यायचं आहे. आता किती काय होते तर आता एकच बॅग करायची आहे. तर नेहमी जाताना 1-2 बॅगी तर नेहमी होतात. परंतु आता तर एक पर्स आणि बॅग भरपूर आहे. कारण की 2 मुलं पण आहेत सोबत. तर बघा अशी जड एवढी झाली ना उचलत नाही आहे मला ही बॅग. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जावा. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि कमेंट नक्की करा की तुम्ही कधी गावी जाणार आहेत. तर बघत होती की काय काय आहे याच्यामध्ये. आणि एक्स्ट्राचे जे पिशव्या वगैरे आहेत तेही बॅगमध्ये लागतात. ट्रेनमध्ये लागतील म्हणून मग ठेवून घेतल्या. तर असं छान माझं पॅकिंग झालं आहे. आता शांत बसून घेते.
तर बघा आता छान सगळं स्वच्छ करून घेतले आणि काल छान हातांना मेहंदी लावली होती आणि सगळं स्वच्छ झालंय. आता उद्या सकाळी जायचंय, सकाळी लवकरच्या गाडीला जायचंय, त्याच्यामुळे आता लवकरच आवरलं. आता सगळं आवरून घेतलंय. आता सकाळी लवकर उठायचंय त्यामुळे मग सगळं आवरून घेतलंय. परत दाखवते की बॅग पण भरून झाली आहे माझी. तर बघा सगळं पसारा आवरून घेतला. हे इथं एकच बॅग भरली आहे. हे बघा ही सगळी बॅग भरून घेतली आणि सगळी पर्स वगैरे सगळं रेडी आहे. हे बघा पर्स ही रेडी करून घेतली आणि मुलांची वगैरे सगळी तयारी झाली. आता झोपतो आणि सकाळी लवकर ते जर झालं तर तुमच्यासोबत शेअर करेल, निदान मिनी ब्लॉग तरी येईल. तर बघू आता काय काय होतंय. तर सकाळी निदान 6ची आमची गाडी आहे, तर सकाळी 6 वाजता आम्ही जाऊ. 5ला घरातून निघायला लागेल, त्यासाठी 3ला 2:30ला 3लाच उठायला लागेल. म्हणून मग आता सगळ्यांना बाय, गुड नाईट. तर आता जे पुढचे ब्लॉग येतील ते गावावरून येतील.